नमस्कार, मुक्ताज फॅशन मराठीमध्ये मी सोनाली आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, सध्या जे आहे हैदराबादमध्ये या डिझाईनचा खूप ट्रेंड सुरू आहे। म्हणजे आजची जी डिझाईन आहे ही डिझाईन मी कशी बनवलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। याच्या कटिंग व शिलाईचा व्हिडिओ नाही बनवलेला आहे, परंतु ही डिझाईन कशी बनलेली आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की डिझाईन आवडेल। आणि सध्या ह्या डिझाईनचा हैदराबादमध्ये खूप ट्रेंड सुरू आहे। म्हणजे कंपल्सरी म्हणजे एक 10 ते 12 कस्टमरमध्ये 1 ते 2 कस्टमर तर कंपल्सरी हे डिझाईन जे आहे बोटनेकमध्ये शिवतातच, अशी ही डिझाईन आहे। तर बघा मी तुम्हाला दाखवते ही डिझाईन कशी आहे ते। तर बघा, सर्वप्रथम याचा समोरचा पार्ट मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकता याचा समोरचा जो पार्ट आहे तो मी 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला आहे। तर बघा, हा टोटली 44 इंच छातीचा ब्लाउज आहे। तर बघू शकता 44 इंच छातीचा बोटनेक ब्लाउज आहे। पाठीमागे बोटनेक आहे व समोरचा जो भाग आहे याचा तो आपला 7.5 इंच असा आहे। हा डीप नेक आहे समोरच्या बाजूला। तर अशा प्रकारचा 3 पीस प्रिन्सेस कट आहे। आणि बघू शकता तुम्ही याचा पफ जो आहे किती सुंदर बनलेला आहे, अतिशय सुंदर असा पफ बनलेला आहे। आणि फिटिंग ही उत्तम बसते 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये। आणि सध्या ह्याचा जास्त ट्रेंड सुरू आहे, सगळे आजकाल 3 पीस प्रिन्सेस कट वापरतात, मागतात पण। शक्यतो इथे जे आहे माझ्याकडे क्रॉस कटमध्ये जास्त ब्लाउज चालतात, पण मी ही कस्टमरला सांगते की 3 पीसमध्ये शिवा, तोही छान असतो आणि त्यांची कधी कधी आवड असते। तर मी शिवलेला तसा मी त्यांना सुचवलेला आहे की 3 पीसमध्ये शिवा, तसं इथं क्रॉस कटमध्येच चालतात ब्लाउज, ठीक आहे। तर बघू शकता 3 पीसमध्ये हा मी शिवलेला आहे। तर समोरचा उत्तम असा फिनिशिंग आणि व्यवस्थित असा पफ बनलेला आहे। तर बघू शकता तुम्ही इथे। तर बघा, यानंतर बघा याची जी बाही आहे ती म्हणजे शॉर्ट बाही आहे। शॉर्ट बाहीमध्ये याची मी डिझाईन जी आहे ती खूपच सुंदर अशी बनवलेली आहे। तर बघू शकता तुम्ही इथे याची बाही डिझाईन जी आहे ती काही अशा प्रकारची बनवलेली आहे। मी बघू शकता लेस वापरलेली आहे आणि बाहीला बघा इथे सेंटरमध्ये अशा प्रकारचं होल बनवलेलं आहे। आणि साईडने फक्त बाजूने बघा ज्या प्रकारे कमळ असतं ना, कमळासारखी अशी याची बाहीची डिझाईन जी आहे ती मी बनवलेली आहे। आणि बघा ज्याप्रमाणे आपण फिश कटचा आकार देतो त्याप्रमाणे इथे मी आकार दिलेला आहे। आणि याला बघा व्यवस्थित छान वाटावं यासाठी बघा याचा लुक छान यावा यासाठी बघा छोटीशी लटकन आणि डोरी जी आहे मी असं याला इथे मी बनवून लावलेला आहे। तर खूपच सुंदर अशी बाही वाटते। आणि बघा या बाहीचा डिझाईनचा जो फोटो आहे अशा प्रकारची बाही पाहिजे म्हणून कस्टमरनेच मला पाठवलेला होता आणि त्यानुसार मी बाही जी आहे ती बनवलेली आहे। तर बघू शकता आता याचा पाठीमागचा गळा मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकता काही अशा प्रकारचा याचा पाठीमागचा गळा मी बनवलेला आहे। आणि बघा इथे ब्लाऊजचा जो गळा आहे हा पाठीमागचा हार्ट शेपमध्ये आहे। तर म्हणजे आपण वरून असं हार्ट घेतो, पण हे जे आहे असं उलटं हार्ट असं बनवलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही इथे। तर खूपच सुंदर असा हा गळा बनलेला आहे। आणि इथे बघा हा जो कपडा आहे थोडा वेगळाच प्रकारचा आहे। आणि बघा याचा जो हा कपडा आहे हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे, म्हणजे थोडा जाड आणि असा वेगळाच आहे हा कपडा, ठीक आहे। आणि नंतर बघा याच्यावरती मॅचिंग असा मी जो आहे याच्यासाठी हाफ पट्टूमध्ये जो कापड भेटतं ते आणलेलं आहे आणि त्याच्यापासून ही जी आहे डिझाईन बनवलेली आहे। तर बघा ही जी आहे इथे मी गळ्यासाठी गोल डोरी बनवलेली आहे, ज्या प्रकारे आपण डोरी बनवतो ती बनवून घेतलेली आहे मी। आणि बघा त्याचं जे आहे हे अशा प्रकारे प्रकारे ज्याप्रमाणे आपण वेणी घालतो त्या प्रकारे मी बघा हे जे आहे अशा प्रकारे ती डोरी लावून घेतलेली आहे। आणि त्याच्या मध्यंतरी बघा असे मोठे जे आहेत गोल्डन कलरचे मणी मी ते लावून घेतलेले आहेत, ठीक आहे। आणि यानंतर बघा ही जी आहे मी पाकळी बनवून लावलेली आहे, ज्या प्रकारे मी पाकळ्या आपण बनवतो त्या प्रकारे। जर तुम्हाला पाकळ्या बनवता येत नसतील तर याच्यासाठी मला नक्की कमेंट्स करा, मी याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन की अशा प्रकारच्या पाकळ्या कशा बनवायच्या ते। तर किंवा माझे जुने व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजमध्ये गळ्यांच्या डिझाईनमध्ये मी अशा पाकळ्या ज्या आहेत ते बनवलेल्या आहेत, तर तुम्ही तो पण व्हिडिओ जाऊन बघू शकता। आणि त्याच्यामध्ये पण मी तेही उठून दिसावं हायलाईट करण्यासाठी त्यालाही इथेही याच्यामध्येही मी गोल्डन मणी जो आहे तो लावलेला आहे, ठीक आहे। तर बघू शकता अशा प्रकारे। आणि वरच्या बाजूला बोट नेक जो आहे हा सिंपल ठेवलेला आहे। आणि ह्या गळ्याचा मला त्यांनी पण फोटो पाठवलेला, ही गळ्याची आयडिया पण त्यांनीच दिलेली आहे आणि हा गळा त्यांनीच म्हणजे फोटो पाठवलेला होता। आणि त्या फोटोमध्ये इथे डिझाईन नाही आहे, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही इथेही डिझाईन करू शकता, पण नाही केली तरी छान वाटते। तर खूपच सुंदर असा फक्त हा हार्ट शेपलाच आपण डिझाईन बनवलेले आहे, तर खूपच सुंदर अशी वाटायला लागलेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन नक्की कमेंट्स करून सांगा। आणि याचे जे आहेत याला गळ्याला मॅचिंग असे याचे जे आहेत मी लटकन बनवलेले आहेत, बघू शकता लटकनही खूप सुंदर असे याचे मी बनवलेले आहेत, खूप छान वाटायला लागलेत लटकन, म्हणजे गळ्याला मॅचिंग असे हे लटकन बनवलेले आहेत। तर बघा हा जो आहे हा पट्टू कपडा जो आहे तो कसा असतो बघा मी तुम्हाला दाखवते। हा जो बघा अशा प्रकारचा कपडा असतो, म्हणजे अर्धा मीटरमध्ये माझ्याकडे एवढं शिल्लक राहिलेलं आहे, कारण ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या बनवण्यासाठी खूप कापड लागतं आपल्याकडे। आणि हा काही साडीतला वगैरे ब्लाऊज नाही, त्यांच्याकडे एक्स्ट्रा असा हा ब्लाऊज पीस होता तो त्यांनी दिलेला आहे, म्हणजे हा साडीमधला नाही आहे।
तर त्यामुळे साडीमधला जर असेल तर तुम्ही साडीमधलं पण कापड काढून घेऊ शकता आणि त्याची पण ही डिझाईन जी आहे ती बनवू शकता. ठीक आहे. आणि बघा हा जो कपडा आहे हा म्हणजे असा पातळ असतो, म्हणजे जास्त जाड नाही पातळ नाही, असा शायनीमध्ये असतो. ज्याप्रमाणे आपल्या काठपदर साडीमध्ये प्लेन कपडा असतो अशा प्रकारे हा कपडा आहे. तर बघू शकता खूप शायनी असतो हा कपडा आणि डिझाईन बनवण्यासाठी शक्यतो हा कपडा मी वापरते अशामध्ये. आणि मार्केटमध्ये प्रत्येक कलरचे याच्यामध्ये कपडे अवेलेबल होतात, भेटतात ते कपडे मला. तर अशा प्रकारे आपला जो हा ब्लाऊज आहे टोटली अशा प्रकारे मी तयार केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.